संपूर्ण पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो अबाधित राखण्यासाठी सध्या पुण्यात जो आहे तो पुणे पोलिसांकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। तो म्हणजे पुण्यात 26 मे ते 8 जूनपर्यंत जमावबंदी असणार आहे। ही जमावबंदी जी आहे ती 26 मेच्या रात्री मध्यरात्री 1 वाजल्यापासून सुरू होईल, तर ते 8 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत ही जमावबंदी असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। आपण जर पाहिलं तर जे आखाती देशांमध्ये युद्ध जे सुरू आहे त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रेट वाढलेले आहेत। पेट्रोल डिझेलचे इंधनाच्या किमती ह्या वाढल्या आहेत सातत्याने। आज 4 दिवसात 4 वेळा यामध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सोबतच जर आपण पाहिलं तर याचे जे पडसाद आहेत ते ज्या राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांकडून जे आहे ते आंदोलन देखील शहरामध्ये सातत्याने केले जात आहेत। सोबतच अनेक प्रकरणे पुण्यातील वाढती गुन्हेगारी देखील याचाच एक भाग आहे आणि या वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात देखील आंदोलनं जी आहेत ती राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहेत। सातत्याने अशा स्वरूपाची आंदोलनं आणि या संपूर्ण ज्या गुन्हेगारीच्या घटना आहे या पार्श्वभूमीवर सुरक्षा कारणाला कोणताही धक्का लागू नये, सोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तो निर्माण होऊ नये यासाठी आता ही जमावबंदी लागू असणार आहे। यानंतर जर आपण पाहिलं तर संपूर्ण या प्रकरणामध्ये जमावबंदीमध्ये तुम्हाला कोणतेही सभा, मोर्चे किंवा कोणती आंदोलनं तुम्ही यामध्ये करू शकत नाही आणि मोठ्या संख्येने जमाव तुम्ही एकत्र जमू शकत नाही। असं जर तुम्ही केल्यात तर कायद्याने गुन्हा ठरतो। सोबतच जर काही शस्त्र तुम्ही जर बाळगली, यामध्ये काठ्या, दगड यासारखे देखील शस्त्रांचा जो आहे तो समावेश असणार आहे। जर अशा स्वरूपाची शस्त्र तुम्ही संघटित पद्धतीने एकत्रित ठेवलीत किंवा तुम्ही ती बाळगलीत तर तुमच्यावर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो। त्यामुळे या संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न येणाऱ्या काळात निर्माण होऊ नये यासाठी पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह प्रथमेश सांबे, LS मराठी, पुणे।